सर्वांना जय एकविरा. तर आज आणलेली आहे बारीक मेथी. बघू शकता कसे छोटे छोटे जोड्या आहेत. तर ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. आणि ही मेथी जास्त करून थंडीमध्येच भेटते. तर चला, हिला एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. तर कसं कापायचं ते पण तुम्हाला दाखवते. इथे एकदम छोटी अशी रस्सी बांधलेली आहे. रस्सी म्हणजे ते गवत असतं ना, त्याचीच रस्सी बांधलेली आहे. ती काढून घ्यायची आहे मस्त. कारण की नाहीतर एकदमच त्याच्यासोबतच कापलं तर ती पण कापली जाईल, म्हणून अशी अशी छोटी छोटी कापून घ्यायची आहे. असे बघू शकता, एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. आणि शेवटला ही मुलं राहतात, ती घ्यायची नाहीत, आपण ती काढून देतोय. असेच करून सर्व जुड्या कापून घ्यायच्या आहेत. एवढी भाजी इथे झालेली आहे, बघू शकता. तर हिला आता एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. हिला कसं धुवायचं ते पण तुम्हाला दाखवते, कारण की यात दिसत नाही पण खूप माती असते. तर हिला आपल्याला नाही बोललं तरी 5-6 वेळेला धुवायला लागणार आहे. तर ताटात असंच पाणी घेऊन हिला हलक्या हाताने असं ढवळून ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे असेच करून धुवायचं आहे. तेव्हा याच्यावर असलेली माती अशी रेव असते एकदम बारीक, ती निघली जाते. आणि हिला अशाच प्रकारे जवळपर्यंत हिची माती निघत नाही, जवळपर्यंत ताटात माती दिसत नाही ना, तेवढपर्यंत हिला धुवायला लागेल. जेवढपर्यंत ताटात माती राहते तेवढपर्यंत म्हणजे आपण समजायचं की ही अजून स्वच्छ झालेली नाही आहे भाजी. तर अशी करूनच साफ करायची आहे. तुम्हाला मी दाखवते किती माती राहते ताटात अशी धुतल्यानंतर. इथे बघू शकता मी कशा प्रकारे धुते. खाली तुम्हाला आता पण दिसत असेल यात माती आहे म्हणून. ही एकदम दिसते ती माती नाही आहे, ही भाजीची साळं आहेत. तर इथे बघू शकता एवढी माती होती या भाजीत. मला वाटत होतं यात एवढी माती असेल म्हणून. असं 7-8 वेळेला मी धुतलं. मला तर मी पहिला 5-6 वेळेला बोलली, तर 7-8 वेळेला धुतलं. ही लास्ट टाइम आहे, तुम्हाला आता दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे धुवून घेतलेले. ते जेवढे वेळेला मी धुतले तेवढे वेळेला, जेवढपर्यंत एकदम माती निघत नाही भाजीतून तेवढ्या वेळेला तुम्हाला धुवून घ्यायची आहे मस्त अशा प्रकारे. तर आता तुम्ही बघू शकता भाजी तर मी एकदम स्वच्छ धुवून घेतली. ताटात थोडीशी पण माती राहिली नाही. अशीच भाजी धुवून घ्यायची आहे. तर एवढी भाजी इथे आपल्याकडे आहे. तर आता याच्यासाठी मी 2 मोठे कांदे, 1 टॅमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर यांना आता आपण कट करून घेऊया. कांदा पण आपल्याला एकदम छोटा छोटाच कट करायचा आहे, जसं आपण बुर्जीसाठी कापतो तसाच एकदम बारीक बारीक कट करून घेतो. ही भाजी खायला खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे. जर तुम्ही अशा प्रकारे बनवाल तर तुमची मुलंसुद्धा खातील. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही भाजी जास्त करून हिवाळ्यामध्येच भेटते, बारीक मेथी. मार्केटमध्ये पण आता जास्त करून भेटत असेल, नाहीतर आपल्याकडे मोठी मेथीच असते. बघू शकता एवढा बारीक कांदा कापलेला आहे. त्यानंतर सर्व भाज्या मी अशाच कापून घेतल्या. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या. मस्त कुटून घेतलंय लसूण. त्यानंतर आता मी गॅसवर ठेवते छोटीशी कढई. त्यात तेल घालते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यात कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत शिजवायचा आहे. मिरची पण सोबतच घातली आहे. जास्त तेल घालायचं नाहीये, नंतर भाजी शिजल्याच्या नंतर सर्व तेल सोडून देते. त्यानंतर जेवढा आपण लसूण कुटलेला तो पण सर्व घालतोय. चांगलं मिक्स करून घ्यायचा. फास्ट गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, गुलाबी गुलाबी असा. त्यानंतर आता परत आपण मिक्स करतोय. तर कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर अजून आपल्याला शिजवायचा आहे थोडा. अशाच प्रकारे भाकरी सोबत झाले, चपाती सोबत किंवा भातासोबत पण ही भाजी खूप छान लागते. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल अशा पद्धतीत बनवून. यात मी टॅमॅटो घातला, चांगला मिक्स करून घेतला. आता टॅमॅटो थोडा पाणी सोडत नाही, थोडंपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता टॅमॅटोने पाणी सोडलेलं आहे. तर आता आपण इथे हळद, चवीनुसार मीठ. जर
तुम्ही तिखट जास्ती खात असाल तर यात मिरची तुम्ही जास्त टाकू शकता किंवा मसाला सुद्धा घातला तरी चालेल, पण मी इथे हळदीवरच बनवते. चांगला मिक्स करून घेतलाय. त्यानंतर आता यात घालतोय भाजी. सर्व भाजी घालून घेतली. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची चांगली. मी इथे कढई पण छोटी घेतली कारण की भाजी आता एवढी टोप भरून दिसते, पण जशी ती शिजेल तशी ती कमी होत जाईल, मावळत जाईल. म्हणजे बघू शकता अशा प्रकारे चांगले मिक्स करून घेते. छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर आता मी टाकते, झाकण देऊन शिजवते बारीक गॅसवर. त्यानंतर मिक्स करून घेते. त्यात मी मीठ टाकलं, ते व्हिडिओ ऑन करायलाच विसरली. तर तुम्ही चवीनुसार यात मीठ घालून घ्या. बारीक गॅसवरच आपल्याला हे तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. नाही यात कूट किंवा वाटण काहीच नाही, सिंपलच भाजी आहे, पण खाण्यासाठी खूप छान आहे. आणि थंडी आहे तर हा मेथीच्या पालेभाज्या वगैरे तुम्ही खात राहा. मेथी वगैरे, तर ही मेथी पण खूप छान लागते खायला, तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर खरंच कमेंट करून मला सांगा. आणि ही मेथीची भाजी तुम्ही बघू शकता इथे रेडी झालेली आहे. तेल सोडलेलं आहे भाजीने. बघायला पण छान दिसते ना खायला पण छान दिसते आहे. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे.